लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. या लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद होणार. यामध्ये तुमचे नाव आहे का हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि याबद्दलचे नवीन अपडेट आता आलेले आहे. तर यामध्ये कोणाचे नाव आहे आणि कोणाचे नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर यामध्ये आता अपात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी, यामध्ये सरकारी कर्मचारी, कायमस्वरूपी, तात्पुरते किंवा करारावर काम करणारे सरकारी सेवक व त्यांच्या पत्नी या योजनेतून आता अपात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर आयकरदाता कुटुंब, तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार आहात. ज्या कुटुंबातील कोणीही सदस्य इन्कम टॅक्स भरतो अशा कुटुंबातील लाडकी बहीण आता अपात्र ठरणार आहे. त्याचबरोबर जास्त उत्पन्न असलेले कुटुंब, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जर तुमचे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही अपात्र असणार आहात. त्याचबरोबर शासकीय निवासधारक, ज्या कुटुंबातील कोणी सरकारी क्वार्टर्समध्ये राहतो अशा लाडक्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर इतर मोठ्या सरकारी अनुदानाचे लाभार्थी, जसे की वारंवार रोखीचे थेट लाभ देणाऱ्या योजना, डीबीटी मिळणारे, यामध्ये तुमची PM किसान योजना असेल, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल, अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर अनेक लाभ घेणारे कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करतात. फक्त एकाच बहिणीला आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. आणि यामध्ये अल्पवयीन किंवा जास्त वयाच्या महिला, तर तुमचे कमीत कमी वय 21 वर्षाखाली असणे गरजेचे आहे किंवा 65 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. जर वय 65 पेक्षा जास्त असेल आणि 21 पेक्षा कमी असेल तरी देखील तुम्ही अपात्र ठरणार आहात. तुमचे पैसे बंद होणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र रहिवासी नसलेले, महाराष्ट्रातील रहिवासी नसाल तरी देखील बंद